की फर्स्ट काय करायला लागेल आपल्याला, कोणता फॉर्म्युला यूज करायचा, nth डेरिवेटिव फाइंड करायचा, कि यहाँ पे nth डेरिवेटिव में फाइंड करना है। तो उसके लिए कौन सा फॉर्मूला यूज करना है आपको, देखो y इज इक्वल टू ए अपॉन ए एक्स प्लस बी, ये फॉर्मूला में यूज करना है। इसका yn जो रहता है वो क्या रहता है, -1 रेस टू n फैक्टोरियल ए रेस टू n अपॉन ए एक्स प्लस बी ब्रैकेट रेस टू n प्लस 1। हा फॉर्मूला, ये फॉर्मूला आपके सब आनी चाहिए, आपको याद होने चाहिए फॉर्मूले। फॉर्म्युले तुमचे पार्टच पाहिजेत, पार्टच जे दिलेत ना 12 फॉर्म्युले, तर 12चे 12 पार्टच पाहिजे, तरच तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल। आता आपल्याला हे दोन्ही एक्झाम्पल कम्पेअर करायचे। आता कम्पेअर करायचं असेल तर बा पॉवर मध्ये 1 पाहिजे, सॉरी न्यूमरेटर मध्ये 1 पाहिजे आणि डिनोमिनेटर मध्ये ax प्लस बी, ज्या x की पावर काय पाहिजे 1 पाहिजे। ओके, देखो यहाँ पे दोनों कंपेयर करेंगे तो यहाँ पे मिलेगा आपको ax प्लस बी, एक इस यहाँ पे देखो a क्या है, ax प्लस बी है ना, मतलब x की पावर कितनी 1 है। लेकिन अगर आप एग्जाम्पल देखोगे तो एग्जाम्पल में जो x की पावर वो कितनी है 3 है, तो पहले से सिंप्लीफाई करना होगा, उसके बाद ओनली x की पावर हमें एक ही चाहिए, 1 ही चाहिए, तभी हम एग्जाम्पल सॉल्व कर सकते हैं ना। तो उसके लिए हमें कन्वर्ट करना होगा एग्जाम्पल। आपल्याला काय पाहिजे असतं बघा, याच्यामध्ये एक्झाम्पल मध्ये ax प्लस बी पाहिजे ना, तर ह्याच्यामध्ये x ची पावर किती, 1 आहे। ओके, x ची पावर 1 आहे, पण तुम्ही जर हे जर बघितलं एक्झाम्पल, तर या एक्झाम्पल मध्ये x ची पावर किती आहे, 3 आहे ना, म्हणजे आपल्याला कन्वर्ट करावं लागेल। ते कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल, ह्याची पावर 1 मध्ये कन्वर्ट करावं लागेल। मग त्यासाठी आपल्याला हे सॉल्व करावं लागेल। तो डायरेक्ट बाय युजिंग कॅल्सी काय करायचं, याची व्हॅल्यू फाइंड करायच्या, एक्सच्या काय करायच्या टर्म्स फाइंड करायच्या, कोणत्या बघायचे। मग ते आपले काय असतात ते व्हॅल्यू मिळेल। सपोज तुम्हाला x इज इक्वल टू -1 मिळाल, तर याचा अर्थ x प्लस 1 तुमचा काय असेल, फॅक्टर असेल, फर्स्ट फॅक्टर। x इज इक्वल टू -3 मिळाला असेल तर तुमचा x प्लस 3 हा काय असेल, फॅक्टर असेल, म्हणजे जो इथे येणार आहे तो। सपोज x इज इक्वल टू 2 आलाय तर x मायनस 2 हा काय असेल, तुमचा फॅक्टर असेल। ओके, तर हे सॉल्व्ह करा, मला सांगायचे एक्सच्या व्हॅल्यू काय काय घेतात ते सांगा। 312 इज इक्वल टू x इन ब्रॅकेट x अपॉन, तुम्हाला x च्या व्हॅल्यू काय मिळाले, 1 2 3 आहेत ना आपण घेतले तर ह्याच्यानुसार। मग देअरफॉर x अपॉन काय येणार, x मायनस 1 x मायनस 2 आणि x मायनस 3, दीज आर द फैक्टर्स। एक्चुअल में ये क्या असते, रूट्स असतात ना, ये रूट है, रूट इसकी वैल्यू रहती है, तो इसे हम फैक्टर कैसे इसको क्रिएट करेंगे, फैक्टर इसका x माइनस 1 को यहाँ पे लेके जाओ, 2 को लेके जाओ, x माइनस और 3 को लेके जाओ, हो गया। x माइनस 1 x माइनस 2 x माइनस 3 आर द फैक्टर्स। कॅल सर, हाँ कॅल्सीवरती 1 2 3 आले ना, हा सर, हाँ मग ते तिचे फॅक्टर कसे असतील मग, x माइनस 1 x माइनस 2 x माइनस 3 तिचे काय असणार, फॅक्टर्स असणार आहेत। ओके, आता यानंतर काय करायचं, कन्सिडर इक्वेशन नंबर y इज इक्वल टू इक्वेशन नंबर फर्स्ट घ्या। अगेन कंसिडर सॉल्व दिस बाय यूजिंग पार्शियल फ्रैक्शन। फैक्टर्स आर नॉन रिपीटेड, then its first case is a upon x minus 1 b upon x minus 2 plus c upon x minus 3, equation number 2। therefore x is equal to, सॉल्व केलं नाही, सिम्प्लिफाय केलं तर काय करायचं, डिनोमिनेटरचं सोडून बाकी दोन एलिमेंट घ्या, त्याच्यामध्ये दोन जे डिनोमिनेटर आहेत ते प्लस सी। out of three factors, out of three factors we have to choose two factors other than denominator। जो डिनोमिनेटर में जो वैल्यू वो छोड़ के दूसरी दो कौन से पे वो लिख लो यहाँ पे। अब देखो a इन ब्रैकेट x माइनस, जहाँ पे x माइनस 1 है डिवाइड में, तो a छोड़ के कितने फैक्टर रहते हैं, x माइनस 2 और x माइनस 3, वैसे लेके जाने के लिख लो वैसे। इसको इक्वेशन नंबर 3 दे दो, a b c की वैल्यू फाइंड कर दो। फर्स्ट a की वैल्यू फाइंड करने के लिए b और c क्या चाहिए, 0 चाहिए ना। देन पुट x इज इक्वल टू, दोनों में से कॉमन फैक्टर चूज कर दो, कॉमन फैक्टर कौन सा, x माइनस 1 है, तो पुट x इज इक्वल क्या करना होगा, 1 इन इक्वेशन 3।
कर दो पुट यहाँ पे 1 इज इक्वल टू ए इन ब्रैकेट -1 -2, रिमेनिंग पार्ट तो क्या हो जाएगा, 0 हो हॅलो जाएगा. सर. हाँ बोलो. हॅलो. हाँ हा सर, हळू सांगा एक जरा सर, समजणं झालं. बरं ठीक आहे. वाटलं सोपं आहे म्हणून आपलं थोडं फास्ट घेतलं. ठीक है. आता क्या करायचं बघा, आपल्याला ए की वैल्यू फाइंड करायची ना. यहाँ पे हमें ए की वैल्यू फाइंड करनी है, तो उसके लिए क्या चाहिए, बी और सी 0 होना चाहिए. बघा ज्यावेळेस तुम्हाला ए ची व्हॅल्यू फाइंड करायची असेल, आपले टोटल किती अननोन्स आहेत, 3 अननोन्स आहेत. ओके. आता या 3 अननोन्स मध्ये एक एक अननोन्स फाइंड करत जायचं. तर ते एक एक अननोन्स कसा फाइंड करायचा, आपल्याला ए बी सी 3 अननोन्स आहेत. जर तुमचा बी आणि सी जर 0 आला अननोन्स, तर तुम्हाला ए ची व्हॅल्यू मिळते ना. तर आता याच्यामध्ये बघा, बी आणि सी 0 करण्यासाठी काय करावं लागेल, तर बी आणि सी मधले कॉमन फॅक्टर कोणता आहे बघायचं. बी आणि सी मधला कॉमन फॅक्टर, तर तुम्ही बघू शकता x-1 आणि x-1 दोन्ही मध्ये कॉमन आहे ना. हा जर ब्रॅकेट 0 आला तर काय होईल, बी सी च्या व्हॅल्यू 0 येतील. बी सी च्या व्हॅल्यू 0 आली की आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळते, ए ची मिळते. बघा काय म्हणतोय मी, आपल्याला ए ची व्हॅल्यू काय फाइंड करताना बी आणि सी 0 पाहिजेत दोन्ही. ओके. आणि हे दोन्ही 0 पाहिजे म्हणजे ह्या दोन्ही मधला कॉमन फॅक्टर चूज करायचा. कोणता आहे तो बघायचा कॉमन फॅक्टर. आता याच्यामध्ये कॉमन फॅक्टर कोणता आहे, x-1. x-1 हा काय कॉमन फॅक्टर आहे ना. ओके. मग आता हे दोन्ही जर कॉमन फॅक्टर असेल तर ते कॉमन फॅक्टर 0 करायचं, कसं करायचं बघायचं. तर x बरोबर कोणती व्हॅल्यू पुट करायची, बघा आपल्याला हा ब्रॅकेट x-1 इज इक्वल टू 0 पाहिजे. घ्या x-1 इज इक्वल टू 0. मग तुम्ही हा -1 इकडे घेतलं तर काय होईल, +1. म्हणजे तुम्ही जर x बरोबर जर 1 पुट केलं तर b आणि c काय येतील, 0 येतील. म्हणजे आपल्या व्हॅल्यू कशाची मिळेल, a ची व्हॅल्यू मिळेल. केले पुट व्हॅल्यू, बघा x बरोबर 1 पुट केली तर हे दोन ब्रॅकेट 0, त्यामुळे b आणि c 0. इथे 1 पुट करा, 1 - 2 काय, तर -1. यहाँ पे 1 पुट कर दो, 1 - 3 -2. देयरफॉर a इज इक्वल का, यहाँ पे क्या आएगी वैल्यू, 1/2. 1/2 क्यों आई, क्योंकि यहाँ पे माइनस माइनस प्लस हो जाएगा, मल्टीपल में 2 है तो यहाँ पे क्या हो जाएगा, डिवाइड में जाएगा. तो इसलिए a इज इक्वल टू 1/2. नेक्स्ट, अब हमें a की वैल्यू मिल गई, b की वैल्यू फाइंड करनी है. तो क्या करना होगा, a और c को कॉमन फॅक्टर चूज कर दो. आता आपल्या ह्याच्यामध्ये काय करायचं, b ची व्हॅल्यू काढायची आहे, तर त्यावेळेस a आणि c काय आला पाहिजे, 0 आला पाहिजे ना. मग a आणि c 0 होण्यासाठी काय करायचं, या दोन्ही मधला कॉमन फॅक्टर कोणता तो निवडा. कॉमन फॅक्टर कोणता आहे, x-2 आहे. मग पुट x इज इक्वल टू काय पुट करावं लागेल, +2. x-2 इज इक्वल टू 0. मग x इज इक्वल टू काय, तर 2 इन इक्वेशन नंबर 3. Therefore 2 is equal to a ची व्हॅल्यू 0, b इन ब्रॅकेट +1 कारण आपण, आणि दुसरं काय ते -1. Therefore b is equal to -2. कारण इथे काय ते -2 - 1 +1 आणि 2 - 3 -1. -1 काय ते -1, याला मल्टिपलला मायनस दिलं की काय होईल, b इज इक्वल टू -2. नेक्स्ट पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर 3. आता c ची व्हॅल्यू फाइंड करताना a आणि b मध्ये कॉमन फॅक्टर, a आणि b मधला कॉमन फॅक्टर कोणता आहे, x-3 आणि x-3. मग x बरोबर काय पुट करावं लागेल, 0 पुट करावं लागेल. Therefore 3 इज इक्वल टू c इन ब्रॅकेट 1, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 2. अरे 2 आणि 1 येते ना, उलट झालं. Therefore c इज इक्वल टू 2 × 1 2, ये 2 मल्टीपल में तो यहाँ पे क्या हो जाएगा, और डिवाइड में जाएगा. Okay, next equation 1 2 becomes equation 1 and 2 becomes therefore y is equal to a ची व्हॅल्यू काय आले, 1/2 upon x-1 plus -2 upon x-2 plus 3/2 upon x-3. मी काय केलं, abc च्या व्हॅल्यू फक्त पुट केल्या इन इक्वेशन नंबर 1 and 2. ओके. आता याच्याने कम्पेअर करता येईल तुम्हाला x + b, याच्याशी कम्पेअर करता येईल y इज इक्वल टू
वाई एन का असतं मायनस वन रेस टू एन एन फॅक्टोरियल ए रेस टू एन अपॉन ए एक्स प्लस बी ब्रॅकेट रेस टू एन प्लस वन. आता हे दोन्ही कम्पेअर करायचं असेल तर कॉन्स्टंट व्हॅल्यू ॲज इट इज ठेवा, बाहेर ठेवायची आणि हा फॉर्म्युला अप्लाय करायचा. आता हा फॉर्म्युला अप्लाय करायसाठी काय करावं लागेल बघा, इथं कन्सिडर a इज इक्वल टू 1 b इज इक्वल टू -1. इथल्या व्हॅल्यू बघायच्या. हे ax प्लस बी बरोबर हे कंपेयर करा. यहाँ पे क्या करना है हमें ax प्लस बी इज इक्वल टू x माइनस वन कंपेयर करना है ना. तो a की वैल्यू 1 है, b की वैल्यू -1. सेकंड में देखो क्या है, यहाँ पे a की वैल्यू 1 है, b की वैल्यू -2 है. थर्ड में देखो a की वैल्यू क्या है 1 है, b की वैल्यू क्या है -3. सिर्फ यहाँ पे पुट कर लो. यहाँ पे देखो ये -1 रेस टू एन फैक्टोरियल ए रेस टू एन अपॉन ए एक्स प्लस बी ब्रैकेट रेस टू एन प्लस 1. तो यहाँ पे देखो 1/2 कांस्टेंट एज इट इज रखो. यहाँ पे वाई एन होगा, ये 1/2 कांस्टेंट रखा. तो यहाँ पे लिख लो क्या जो वैल्यू आ रही है, तो -1 रेस टू एन फैक्टोरियल ए रेस टू एन म्हणजे काय असेल 1 रेस टू एन डिवाइडेड बाय x माइनस 1. तो ax प्लस बी इज इक्वल टू x माइनस 1 एज इट इज आहे. x माइनस 1 ब्रॅकेट रेस टू n ची व्हॅल्यू किती 1. n ची व्हॅल्यू काय असते, n असते एज इट इज n प्लस 1. नेक्स्ट असणार आहे -2 -1 रेस टू n फॅक्टोरियल ए ची व्हॅल्यू परत 1 रेस टू n अपॉन x माइनस 2 ब्रॅकेट रेस टू n प्लस 1 प्लस 3/2 कॉन्स्टंट बाहेर ठेवा, घ्या साईडला -1 रेस टू n -1 रेस टू n फॅक्टोरियल ए ची व्हॅल्यू 1 रेस टू n अपॉन x माइनस 3 ब्रैकेट रेस टू n प्लस 1. तो चेक करा कॉमन पार्ट्स कौन सा है, यहाँ पे चेक कर दो. यहाँ पे कॉमन पार्ट्स कौन सा है, देखो -1 रेस टू n कॉमन है, n फैक्टोरियल कॉमन है, और 1 रेस टू n की वैल्यू क्या कितनी आती है 1 ही आती है. ओके, तो यहाँ पे देखो -1 रेस टू n फैक्टोरियल इन ब्रैकेट 1/2 इन ब्रैकेट 1 x माइनस 1 रेस टू n प्लस 1 माइनस -1 रेस टू n फैक्टोरियल अपॉन x माइनस 2 n प्लस 1. यहाँ पे 2 रहेगा. लास्ट में 3/2 इन कॉमन ब्रॅकेट. काढलेलं तर डबल का लिहिलं? हा सॉरी डबल नव्हतं लिहायचं, नाही 1 घ्यायचं त्याला 3/2. इथून मग 1 - 1 रेस टू n फॅक्टोरियल कॉमन घेतले, मग काय राहते फक्त 1 x माइनस 3 ब्रॅकेट रेस टू n प्लस 1. पण हा पार्ट काय केला कॉमन घेतलाय, करली ब्रॅकेट. फक्त दोन्ही कम्पेअर करायचं आहे. एक्स प्लस बी इज इक्वल टू हे कन्सिडर करा, x माइनस 1 ए च्या बी च्या व्हॅल्यू फाइंड करा, म्हणजे पुट कर जावा. कॉमन येत असेल तर कॉमन काढा, नसेल तर ॲज इट इज ठेवा. लिहून घ्या. इथे ब्रॅकेट मध्ये हा फॉर्म्युला लिहून ठेवा. कोणता फॉर्म्युला अप्लाय केला तो ब्रॅकेट मध्ये लिहा. राइट डाउन विच फॉर्म्युला वी हैव टू यूज इन दैट स्टेप. 1 रेस टू n इथे राहिले सर, कॉमन करू. 1 रेस टू n कॉमन आहे, कारण 1 रेस टू एनिथिंग व्हॅल्यू 1च येते, त्यामुळे ते घ्यायची गरज नाही. ओके. ओके, इस एग्जांपल में क्या करना है, फर्स्ट आपको इसको सॉल्व करना है. x अपॉन एक्स स्क्वायर माइनस ए स्क्वायर है ना, एक्स स्क्वायर माइनस ए स्क्वायर मतलब क्या करना होगा यहाँ पे x माइनस ए और x प्लस ए. सिंपल है. कौन सा फॉर्मूला यूज करते हैं हम, ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर इज इक्वल टू इन ब्रैकेट फर्स्ट इन ब्रैकेट a माइनस बी एंड सेकंड में a प्लस बी. आप चेंज भी कर सकते हो, a प्लस बी और a माइनस बी, कौन सा भी ले सकते हो, फर्स्ट कोई प्रॉब्लम नहीं आएगा.
ओके, एक्स अपॉन एक्स मायनस ए, एक्स अपॉन म्हणजे एक्स अपॉन एक्स मायनस ए इंटू एक्स प्लस ई. ते सॉल्व्ह करून फास्ट मला आन्सर सांगा. रेकॉर्डिंग झालं नाही. ठीक आहे, मग काय करायचं, एक्स मायनस ए एक्स प्लस ए, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मीन्स एक्स मायनस ए आणि एक्स प्लस ए. आफ्टर दॅट एक्स बाय युझिंग पार्शियल फ्रॅक्शन डायरेक्टली कन्सिडर करायचं, एक्स अपॉन एक्स मायनस ए एक्स प्लस बी इज इक्वल टू ए अपॉन एक्स minus 1 plus b upon x plus 1. This is the first case of partial fraction when the denominator contains non-repeated linear factors. Non-repeated and linear है, therefore simplify कर दो इसको, x is equal to cross multiply and denominator cancel करा, a in bracket x plus a plus b in bracket x minus a. आता a ची व्हॅल्यू फाइंड करताना b0 म्हणजे काय करावं लागेल, x बरोबर a पुट करा, a मायनस a काय होईल 0 होईल, b इंटू 0 काय तर 0. a ची व्हॅल्यू x इज इक्वल टू व्हॅल्यू पुट करा आणि a ची व्हॅल्यू a कॅन्सल झालं, a इज इक्वल काय तर 1/2. सिमिलरली असं सॉल्व करा, इथं पुट करा, कम्पेअर करा, y इज इक्वल टू a x प्लस b, देन yn काय असतं याच्यामध्ये -1 रेस टू n n फॅक्टोरियल a रेस टू n अपॉन a x प्लस b ब्रॅकेट रेस टू n प्लस 1. करा सॉल्व. देअरफॉर yn इज इक्वल टू 1/2 कॉन्स्टंट ॲज इट इज ठेवा, इथं a ची व्हॅल्यू 1 आहे, b ची व्हॅल्यू -1 आहे. a ची व्हॅल्यू 1 म्हणजे इथं 1 पुट करत जावा फक्त, -1 रेस टू n n फॅक्टोरियल 1 रेस टू n अपॉन x मायनस ए आहे तसं घ्यायचा आणि रेस टू n प्लस 1 कम्प्लीट करा, प्लस 1/2 इन ब्रॅकेट -1 रेस टू n n फॅक्टोरियल 1 रेस टू n, कारण याच्यामध्ये n कॉमन सेमच आहे n दोन्हीकडनं, अपॉन x प्लस ए ब्रॅकेट रेस टू n प्लस 1. दोन्ही मधला कॉमन कोणता, तो कॉमन घ्या, 1/2 कॉमन आहे, -1 रेस टू n कॉमन आहे, n फॅक्टोरियल कॉमन आहे. ओके, तर ब्रॅकेट मध्ये काय होणार, 1 रेस टू n ची व्हॅल्यू काय ते 1, x मायनस ए रेस टू n प्लस 1 प्लस 1 अपॉन x प्लस ए ब्रॅकेट रेस टू n प्लस 1. This is the required answer for nth derivative of given function. झालं. Rather Yes, next sir. example, y is equal to x square x square upon x minus 1 bracket square in bracket x plus 2. हा फर्स्ट काय x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर आहे, कसला फॅक्टर आहे हा, रिपीटेड आहे का नॉन रिपीटेड आहे, Repeated. रिपीटेड असेल तर आपण कसं घेतो, फर्स्ट कन्सिडर x स्क्वेअर अपॉन x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर x प्लस 2 इज इक्वल टू, आता रिपीटेड असेल तर जो रिपीटेड फॅक्टर आहे, नॉन रिपीटेड तो अगोदर सेपरेट लास्ट ठेवायचा आणि अगोदर काय करायचं, रिपीटेड फॅक्टर कन्वर्ट करायचं. फर्स्ट वी हॅव टू कन्वर्ट रिपीटेड फॅक्टर. हाऊ टू राईट रिपीटेड फॅक्टर, x minus 1 ॲज इट इज प्लस b अपॉन काय करतो, b अपॉन x minus 1 ब्रैकेट स्क्वायर प्लस c अपॉन x प्लस 2. अगर एक फैक्टर हमारा रिपीट हो रहा है, जो फैक्टर रिपीट होता है उसको क्या करने का, a अपॉन x माइनस 1 एज इट इज फर्स्ट को, जो रिपीट होने वाला फैक्टर है o a अपॉन x माइनस 1 एज इट इज प्लस b अपॉन जो रिपीट हो रहा है ना फॅक्टर उसको क्या करने का, स्क्वेअर करने का. सेकंड याच्यामध्ये काय असतं बघा, जो रिपीटेड फॅक्टर आहे त्यातला a अपॉन फर्स्ट एज इट इज घ्या
आणि प्लस बी अपॉन जो रिपीट झाला ना त्याचा स्क्वेअर घ्यायचा आणि प्लस सी अपॉन जो रिमेनिंग राहतो तो सी अपॉन एक्स प्लस 2. सॉल्व करा. एबीसीच्या व्हॅल्यू सांगा मला काय येते. यहाँ पे गलत हो मैंने रिकॉर्डिंग शुरू ही नहीं की. देखो यहाँ पे एक बार रिपीट करता हूँ मैं, रिकॉर्डिंग शुरू नहीं की थी. देखो यहाँ पे पुट करने का ए की वैल्यू फाइंड करनी है ना हमें. ए की वैल्यू फाइंड करने के लिए बी और सी 0 होना चाहिए. बी और सी 0 कब होगा, जब इन दोनों में कॉमन फॅक्टर होगा. दोन्हीमध्ये कॉमन फॅक्टर असेल तरच बी आणि सी 0 होतील, नाही तर 0 होत नाहीत. आता याच्यामध्ये बी आणि सी मध्ये कॉमन फॅक्टरच नाहीये, त्यामुळे हे 0 होणारच नाही. ओके, आता हा 0 होत नाही म्हणल्यानंतर काय करायचं, मग स्टॉप करा, नाहीतच बी ची व्हॅल्यू फाइंड करायचा प्रयत्न करायचा. आता बी ची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर ए आणि सी मध्ये कॉमन फॅक्टर पाहिजे. तर ए आणि सी मध्ये कॉमन फॅक्टर आहे का बघा, चेक करा. आहे. कोणता आहे, एक्स मायनस 1. म्हणजे हा एक्स मायनस 1 0 करण्यासाठी काय करावं लागेल, 1 पुट करावं लागेल ना. एक्स इज इक्वल टू 1 करा पुट. ही व्हॅल्यू 0 आल्या दोन्ही व्हॅल्यू, तर आपल्याला बी ची व्हॅल्यू मिळाली 1/3. परत सी फाइंड करताना ए आणि बी 0 पाहिजे, तर दोन्ही मधला कॉमन फॅक्टर कोणता आहे, एक्स प्लस 2 कॉमन फॅक्टर आहे ना. तर एक्स प्लस 2 एक्स बरोबर -2 पुट केल्यानंतर सॉल्व्ह करत गेलो आपण. सी इज इक्वल काय मिळालं, 4/9. आता ए ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर ए ची व्हॅल्यू कशी फाइंड करायची, तर पुट एक्स इज इक्वल टू एनी व्हॅल्यू अदर दॅन दिस टू व्हॅल्यू. एक्स ची व्हॅल्यू अशी पुट करायची की ती तुम्ही अगोदर यूज नाही केलेली, अशी व्हॅल्यू पुट करा. ओके, त्यानंतर नेक्स्ट बी आणि सी च्या व्हॅल्यू पुट करा. किती पुट केली तुम्ही व्हॅल्यू, आपल्या ए ची व्हॅल्यू मी सिम्प्लिफाय करत ए आला 3 ने मल्टिप्लाय करा आणि डिनॉमिनेटर सेम असल्यानंतर काय होईल, ऍडिशन होईल न्यूमरेटरची. 6 + 4 10 10/9. इथं 10 इकडे गेलं काय होईल, मायनस होईल, मायनस मायनस कॅन्सल होईल. या 2 न 10 ला डिवाइड केलं काय तर 5. ए इज इक्वल टू 5/9. आणि इक्वेशन 1 बिकम्स y इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू 5/9 अपॉन x मायनस 1 प्लस बी ची व्हॅल्यू काय आली, 1/3 x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी ची व्हॅल्यू 4/9. 4/9 x प्लस 2. आता त्याच्यामध्ये तुम्हाला दोन फॉर्म्युले अप्लाय करावे लागतील. कोणते कोणते दोन फॉर्म्युले, y इज इक्वल टू 1 अपॉन ए एक्स प्लस बी ब्रॅकेट रेस टू m. तर इथं पॉवर m आहे, इज इक्वल टू काय फॉर्म्युला, yn इज इक्वल टू -1 रेस टू n फॅक्टोरियल. नेक्स्ट A raised to n. A raised to n. a रेस टू n इंटू Divided. घाल ना पुढं m प्लस n मायनस 1. -1 रेस टू n a रेस टू n फॅक्टोरियल m प्लस n मायनस 1 फॅक्टोरियल अपॉन ए एक्स प्लस बी. कारण इथं पॉवर आहे ना, पॉवर असेल तेव्हा फॉर्म्युला वेगळा असतो. m माइनस 1 फैक्टोरियल और दो रिमेनिंग है उनके लिए सेम यूज करना है. तो इज इक्वल टू 5/9. ए ची वैल्यू प्रत्येक चेक करा, ए ची वैल्यू 1 1 है, तो यहाँ पे पुट करते जाओ. ये -1 रेस टू n ए रेस टू 1 रेस टू n इंटू n फॅक्टोरियल. आता हा फॉर्म्युला फक्त इथे यूज करायचा आहे मिडलला, बाकी ठिकाणी ॲज इट इज राहील. प्लस 1/3 कॉमन घ्या, -1 रेस टू n ए रेस टू n फॅक्टोरियल. m ची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. 2 प्लस n मायनस 1 फॅक्टोरियल अपॉन x मायनस 1 रेस टू 2 n प्लस 2 m प्लस म्हणजे इथं m ची व्हॅल्यू काय 2 आहे, म्हणजे n 2 प्लस n in bracket 2 minus 1 factorial plus 4/9 minus 1 raised to n 1 raised to n factorial
डिवाइडेड बाय एक्स प्लस 2 ब्रॅकेट रेस टू एन प्लस 1. फक्त एवढा चेंज असं सेकंड मध्ये चेंज करा. फक्त काय करा, एम इज इक्वल टू 2 पुट करा. जिथे जिथे एम आहे त्या ठिकाणी 2 पुट करा, क्योंकि ये अलग है ना. अब तक तो एम यही था हमें, तो हम वो डायरेक्ट सॉल्व कर सकते हैं. लेकिन एम होगा तो क्या करना है, एम की जगह पे 2 वैल्यू है ना यहाँ पे 2, इन दोनों को कंपेयर कर दो. रिमेनिंग पार्ट तो हमारा हो चुका है एज इट इज है. यहाँ पे सिर्फ एम इज सर इक्वल टू, हाँ सर ते सेकंड मध्ये ए रिस टू एन आहे ना, तिथं मग हाँ 1 1 रेस रेस टू टू एन एन होईल. पाहिजे. सॉरी राहिलेलं आहे ते फॉर्म्युला हा असे घेतला मी 1 रेस टू एन. सिम्प्लिफाय करा, हे काय कॉमन निघते का चेक करा. आणि या टाईपचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. ओके, स्टॉप करूया आपण. एक मिनिट.